राऊतसाहेब, सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशावर खूप घोळ दिसतो आहे. ते आपल्या समर्थकांसह तर निघाले. बघा, एक लक्षात घ्या, बावनकुळे असं म्हणतायत की त्यांच्या पक्ष प्रवेशाविषयी एक तुम्ही समजून घेतलं पाहिजे, ते आमच्या पक्षात नाही. जे आमच्या पक्षात नाहीत त्यांच्यावर ते आम्ही का मत व्यक्त करा. मी मत व्यक्त करणार. आमच्या पक्षात ते होते, आमच्या पक्षातून त्यांना दूर केलं, एवढंच मी सांगू शकतो. ते आता त्यांच्याविषयी कुठल्या पक्षात काय निर्णय होतात हा विषय आमच्यासाठी काही माजी नगरसेवक सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत जातात, म्हणजे खिंडार म्हणायचं अजिबात नाही. भाजपच्या दिशेने जात आहेत, काही माजी शिंदेच्या दिशेने जात आहेत. नावं माहिती आहे? बाळा दराडे यांची पत्नी, बाळा दराडे यांची पत्नी. हे बघा, हे लक्षात घ्या तुम्ही, माझ्याकडे कोणती नावं नाही आहेत. कोण कोणत्या पक्षात जात आहे, कोण कोणत्या पक्षात जात नाही. शिवसेना नाशिकमधली अत्यंत खंबीर, मजबूत आणि अभेद्य आहे. काही कुठेही आता ज्यांना जायचं होतं ते गेले आणि ज्यांना पक्षातून दूर करायचं होतं त्यांना दूर केलं. ही आता नावं येत आहेत, नावं येत राहतील. पुढल्या आठवड्यात मी नाशकात जाईन तेव्हा मला सत्य कळेल. आता फक्त ही हवेतली पतंगबाजी सुरू आहे. पक्षाला अडचणीची ठरणारी ज्या माणसं होती त्यांच्यापासून त्यांना पक्षानं दूर केलं, एवढंच मला माहिती आहे. फार लहान विषय आहे आमच्यासाठी. नाशिकमधली शिवसेना, नाशिकमधले शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे जागेवरच आहे. बबनराव घोलप यांची काही माहिती तुमच्याकडे? त्यांचा फिरता रंगमंच आहे. मला त्यांचं नाव आहे असं कळलं, पण त्यांचं माझं काय बोलणं झालं नाही. ते आधी दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेले होते. आमच्याकडे आहेत, पक्षाच्या कार्यक्रमाला हजर असतात. योगेश घोलप हे पक्षाचे उमेदवार होते, त्यांचे चिरंजीव. त्यांच्यासाठी ती जागा आम्ही संघर्ष करून मिळवली. ते उत्तम प्रकारे निवडणूक लढले. त्यांची प्रकृती सध्या बरी नाही, त्याच्यामुळे ते सक्रिय नाही. पण काही कारणं सांगितलीत का जाताना? काही कारणं सांगितली? काही जणांना केलं, पण काही जणांना कारणं सांगितलीत का जाताना? शिंदेच्या शिवसेनेत असेल किंवा भाजप. बघा, तुम्ही त्याचा फार मोठा इश्यू करता. प्रवेश वगैरे होऊ द्या ना, मग बोलू ना, कोण गेलेत कोण नाही गेलेत. तुम्ही जी नावं घेतायत त्या सगळ्यांशी माझं सकाळीच चर्चा झाली. स्वतःहून त्यांनी मला फोन केला की आमची नावं येत आहेत, आम्ही पक्षाबरोबरच आहोत. असंख्य नावं जी तुम्ही मगाशी घेत होता त्याविषयी मी म्हणतो आहे. रावसाहेब, एका स्थानिक कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी धुळीपाई अंबानींबद्दल केलेला उल्लेख यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की धचा मा केला गेला. जो शब्दप्रयोग होतोय तो मी केलाच नाही. ग्रामीण भाषेत जे बोलतात ते मी बोललो, पण चुकीचं दाखवलं जातं. अजित पवारांचं चुकीचं दाखवायची कोणाची हिंमत आहे का? आणि धचा माग करायला आता का आनंदीबाईचं राज्य आहे का? अजित पवार काय बोलले सगळ्यांनी ऐकलं. धीरूभाई अंबानी हे या देशातले एक महत्त्वाचे उद्योगपती आहेत. या देशामधला जो उद्योग व्यवसाय, व्यापार याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम धीरूभाई अंबानींनी त्या काळामध्ये केलं. हे सत्य आहे. आज जे साम्राज्य आहे रिलायन्सचं, त्याचे पायोनियर धीरूभाई आहेत. आता खरं म्हणजे अजित पवार साहेबांनी आमच्या हा शब्द वापरावा, कोण चोऱ्या करतं आहे, कोण काय करतं आहे, पण धीरूभाईंच्या मागे कधी ईडी लागली नव्हती किंवा धीरूभाईंच्या कारखान्यावर कधी जप्ती आली नव्हती. एवढं त्याच्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असावं, एवढंच मी सांगू शकतो. आता जे सगळे भाजपबरोबर गेलेले आहेत, साखर कारखानदार जरंडेश्वर असेल, अन्य असेल, त्यांच्यावर जप्त्या आल्या होत्या ईडीच्या, इन्कम टॅक्सच्या. त्याच्यामुळे चोऱ्या माऱ्या, लांड्या लबाड्या व्यवसायात, राजकारणात कोण करत आहे हे लोकांना माहिती आहे. रावसाहेब, 2 दिवसावर शिवसेनेचा वर्धापन आहे ना. आहे. दोन्ही शिवसेना, शिंदेची शिवसेना ही तयारी करते. शिंद्यांचा गट आहे. मी परत सांगतो, अमित शहा त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. शिंद्यांचा जो गट आहे त्या गटाचे प्रमुख दिल्लीमध्ये अमित शहा आहेत. मी वारंवार सांगते, तुम्ही लक्षात घ्या. निवडणूक आयोगाच्या वर दबाव आणून
अमित शहानं हा वेगळा गट स्थापन केला. महाराष्ट्र कमजोर करण्यासाठी, मराठी माणूस कमजोर करण्यासाठी, मुंबई गिळण्यासाठी. आणि शिंदे त्याला बळी पडले. त्यांचा एक गट आहे, प्रचंड पैसे आहेत बेहिशोबी, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. MMRDचं कॉन्ट्रॅक्टमध्ये 3,000 कोटीचा कसा घोटाळा झाला हे आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ना. एका टेंडरमध्ये 3,000 कोटी. गणित करा तुम्ही, लहानपणी गणित होते ना आपल्याला. एका टेंडरमध्ये 3,000 कोटी. महिन्याला MMRDची 119 टेंडर निघतात साधारण. किती कोटीचा व्यवहार असतो हा. हे पैसे राजकारणात आणतात, माणसं विकत घेण्यासाठी आणतात, पक्ष फोडण्यासाठी आणतात. तर त्याच्यामुळे ते काय करतात, ही पैशाची ताकद आहे, ही सत्तेची ताकद आहे. आमची ताकद ही प्रामाणिकपणा आणि निष्ठा आहे. आमचा मेळावा, शिवसेनेचा वर्धापन दिनाचा मेळावा हा त्याच पद्धतीनं होईल, जोरात आणि जोशात, षण्मुखानंद हॉल येथे. राऊत साहेब, काल तुम्ही एक पुणे जिल्ह्यातल्या पूल दुर्घटनेसंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी सही केलेलं एक पत्र दाखवलं. जे काही त्याचं बांधकाम किंवा त्या संदर्भातला खर्च 80,000 वगैरे या अनुषंगाने तुम्ही टीकावजा आरोपही केले. त्यावर आज रवींद्र चव्हाण प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर तर देणार आहेत. देऊ द्या. स्थानिक आमदार असं म्हणतात की मावळच्या जनतेला पैशांमध्ये तोलू नका, नाहीतर उरले सुरलेही तुमचे जाणार. अरे सोड रे, कोण तू कोण? 100 कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस. मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झालास, आम्हाला माहीत नाही काय? हे असे आम्हाला धमक्या देऊ नका. गेलात ना अजित पवारबरोबर, शरद पवारांच्या पक्षातून निवडून आलात, अजित पवारांबरोबर गेलात, ठीक आहे. या अशा धमक्या द्यायच्या नाहीत. आम्ही प्रामाणिक लोक आहोत, आम्ही चोर लफंगे नाही आहोत. आमचा प्रश्न इतकाच आहे, तुमच्या मतदारसंघामध्ये, अजितदादा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला, लोक वाहून गेले. तुम्ही एक पूल बांधू शकत ना आमदार? हां, तुम्ही 2-3 वेळा आमदार आहात ना, बघा किती वेळा आमदार आहात. अनेक काळापासून तो पूल बंद आहे, पर्यटकांना बंदी आहे, तरी तिथे पर्यटक जात होते. काय करताय? तुमचं लक्ष कुठे आहे? लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं लक्ष पाहिजे. पालकमंत्री फक्त टॉवर्स उभे करतात पुण्यामध्ये तुमचे मोठे मोठे, आणि बिल्डरांना मदत करतायत. गरिबांसाठी पूल बांधलेत का? हे आम्हाला अशा धमक्या बिमक्या देऊ नका म्हणावं. ठीक आहे, आज सत्ता आहे तुमची, उद्या नसेल. पालकमंत्री ही स्थानिक कारखाना निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त हो, म्हणून तर लोक वाहून गेले. स्थानिक ठिकाणी ते भारतीय जनता पक्षाचे फडणवीस असतील, अमित शहांच्या पक्षाचे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, हे फक्त निवडणुकीतच बिझी असतात. जनतेच्या कार्यात आहेत का नाहीत? चले बोलिये. राऊत साहेब, एक फक्त मराठीत प्रश्न आहे की महिला क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे, ज्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना परदेशात होणार आहे. हा, मग तर त्याकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही जय शहाकडे पाहतोय फक्त. जय शहानी त्या प्रकरणी खूप मध्यस्थी करून नाही, आम्ही तरी पाकिस्तानी नाही, सोडून द्या हो, सोडून द्या. इथे अहमदाबादमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. अहमदाबादमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. अहमदाबादला विमान कोसळलं आहे, 200-300 लोक मरण पावलेत. आणि जय शहा दुबईमध्ये त्या क्रिकेटच्या मैदानावर कुठली मॅच सुरू होती ती? हां, साऊथ आफ्रिकेत. हां, असे 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 लोक इथे रडत आहेत. आग लागले, लोक जळून गेली, विमान पडले. आणि हे क्रिकेटच्या ग्राउंडवर मोदी सायप्रसला हे आम्हाला शिकवत आहेत. बोलिए. सर, मोदी जी G7 में शामिल हुए हैं, क्या आपको लगता है विदेश नीति में अभी कुछ सुधार होगा, कुछ नया हमें देखने मिलेगा? कौन पूछता है G7 को आजकल? G7 में मोदी जी गए, उनको पहले नहीं बुलाया था. मोदी वेटिंग पे थे, मोदी वेटिंग पे थे. बाद में उनको बुलाया गया, उनको भी बहुत विरोध हो गया उधर. कनाडा की कनाडा की कैबिनेट ने भारतीय प्रधानमंत्री को अपमानित किया और हमारे प्रधानमंत्री वहाँ चले गए. ये देश का अपमान है, मैं मानता हूँ. प्रधानमंत्री नहीं जाना चाहिए. और जाकर क्या किया उधर? कौन सी भूमिका ली है? ईरान इजरायल का युद्ध चल रहा है, अब तक कुछ ने आपने सुना है? नहीं सुना ना. प्रेसिडेंट ट्रंप
वहाँ थे। प्रेसिडेंट ट्रंप को मोदी जी ने पूछा वहाँ जाकर कि आप ये कैसे बोलते हैं भाई कि भारत और पाकिस्तान का युद्ध आपने रुकवाया, मेरे सामने बोलो। ये बोलने की हिम्मत मोदी जी ने दिखाई वहाँ जाकर कनाडा में? नहीं दिखाई। छोड़ दीजिए, साइप्रस गए थे, फिर और किसी देश में गए थे, यहाँ लोग मर रहे। उनके गुजरात में इतना बड़ा हादसा हुआ, अब तक चिताएं जल रही है। गुजरात के मुख्यमंत्री एक चीफ मिनिस्टर मर गए और मोदी जी साइप्रस में है। सर, अजित पवार ने जो स्टेटमेंट दिलवाया अंबानी के ऊपर दिया था, बाद में कहा कि उनका स्टेटमेंट को गलत तरीके से उन्होंने बताया। देखिए, गलत है, सच है, आप देख सकते हैं, ऑन रिकॉर्ड है ये। धीरूभाई अंबानी ने इस देश के उद्योग जगत को एक दिशा दी है। आज जो साम्राज्य फैला है रिलायंस का और देश की अर्थव्यवस्था मजबूत रिलायंस की वजह से हो गई है, ये मानना पड़ेगा। उसमें धीरूभाई अंबानी जी की मेहनत है, लगन है। और मैंने ये तो नहीं देखा कभी कि जो बात चोरी की करते हैं धीरूभाई जी की, धीरूभाई की प्रॉपर्टी के भी जब्त नहीं की ईडी ने या किसी और एजेंसी ने, या धीरूभाई जी को क्या बोलते हैं उनको, ईडी की इंक्वायरी नहीं लगी थी जो आपके खिलाफ लगी है अजित पवार जी। छोड़ दीजिए, चलो, थैंक यू वेरी मच। काय इंडिया पाकिस्तान वुमेन वर्ल्ड कप वुमेन मैचेस है, क्रिकेट मैच है जहाँ पे इंडिया पाकिस्तान का मैच होने वाला है, बाहर गांव में होने वाला है, किस तरीके से देखते हो? इंडिया पाकिस्तान का मैच चाहे भारत में हो या भारत के बाहर हो, ये हमारे भावनाओं के साथ खेलने का एक प्रकार है। भारत में नहीं खेलेंगे और भारत के बाहर खेलेंगे। आप जय शाह क्या दिखाना चाहते हैं जनता को? यहाँ अहमदाबाद में उनके गृह राज्य में प्लेन का क्रैश हो गया, 300 लोग मर गए, और ये महाशय दुबई में साउथ अफ्रीका के साथ जो क्रिकेट की मैच चल रही थी वहाँ मैदान में मैच देख रहे थे। हम आंसू डाल रहे हैं, हम आंसू रो रहे हैं, हम दुख में है, पूरा देश शोक में है, और ये नेता उनके बेटे, मंत्री उनके बेटे वहाँ क्रिकेट के मैदान में है। अब ये भारत पाकिस्तान क्रिकेट क्या किया? जय शाह ने भूमिका लेनी चाहिए लेकिन उनका क्रिकेट से और देश से संबंध क्या है? वो तो एनआरआई है। रावसाहेब, एक मराठीत प्रश्न आहे की किरीट सोमय्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसल्याचा तुमच्या पक्षाचे वर्धाचे जिल्हा प्रमुख निहाल पांडेंनी फोटो ट्विट केलाय। आम्ही आज सामना छापलाय ना, लीड बातमी केलेली आहे। मग गुन्हा दाखल व्हावा किरीट सोमय्यांवर अशी मागणी नाही, खरं म्हणजे त्या उपजिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। राज्याचे मुख्य सचिव जे या प्रशासनाचे प्रमुख आहेत त्यांनी याची चौकशी केली पाहिजे। मुळात हा एक जो कोणी आहे किरीट सोमय्या, हा कोणत्या अधिकाऱ्या जाऊन उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसलाय? तुम्ही पहा ना, सिच्युएशन पहा। तो जिल्हाधिकारी समोर बसलाय, डेप्युटी कलेक्टर, आणि हा समोर बसून त्याची झडती घेतोय। कोणत्या अधिकारात? आम्ही खासदार आहोत, आम्ही आमदार आहोत, आम्ही गेलो तर ही व्यवस्था होईल? देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना हे मान्य आहे का? या ज्या आपल्या मुख्य सचिव आहेत मिसेस सौनिक, त्यांना हे मान्य आहे का की कोणीतरी उपरा ऐऱ्या गैऱ्या जातो जिल्हाधिकारी कार्यालयात आणि जिल्हाधिकाऱ्यांना दमबाजी करतो आणि त्यांच्या खुर्च्यांवर बसतो? हे महाराष्ट्राचं प्रशासन आहे का? उद्या हा पोलीस महासंचालकाच्या खुर्चीवर बसेल, उद्या हा मुंबईच्या पोलीस आयुक्ताच्या खुर्चीवर जाऊन बसेल, उद्या हा देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीवर जाऊन बसेल। नाही, हिम्मत बघा ना, हा बसेल ना फडणवीसांच्या खुर्चीवर जाऊन, अजित पवारांच्या खुर्चीवर बसेल। सहन करणारा तुम्ही। प्रत्येक खुर्चीचं एक प्रोटोकॉल आहे, शिष्टाचार, राजशिष्टाचार आहे, त्याचं महत्त्व हे असे म्हणंग जे आहेत, हा मुलुंडचा नागडा पोपटलाल त्याला मी म्हणतो, खुर्चीवर बसतो आणि मुख्यमंत्री काय आम्हाला अक्कल शिकवत आहेत, शिस्तीच्या गोष्टी सांगत आहेत। चला, धन्यवाद। आज विनोद घोसाळकर होते स्वतः, मी आला मग दहीसरहून का मुंबई आहे? काय नेमकं कारण काय? कारण मध्यंतरीच्या काळात चर्चा होत्या की तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करतील, त्यांनी मध्यंतरी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती। नेमकी परिस्थिती काय आहे तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना? आम्ही अजून शिवसेनेत आहोत। एक लक्षात घ्या, तेजस्वी घोसाळकर ती आहे प्रवेश करणार की काय? तुमच्याकडे काय त्यांनी भूमिका स्पष्ट केली?
आत्ताच त्यांच्याने माझी चर्चा झाली. हां विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक आणि आता उपनेते आहेत. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाचा एक दुर्दैवी प्रसंग घडला. त्यांच्या सुनबाई शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. खरं म्हणजे मला लाज वाटते भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची. याही परिस्थितीत हे दोन पक्षाचे प्रमुख लोक त्या मुलीला फोन करून, बरं का, आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या, त्यांना लाज वाटली पाहिजे. हां, एका घरामध्ये तुम्ही, जिने आपला पती गमावला आहे, ज्याने आपला मुलगा गमावला आहे, त्या घरामध्ये तुम्ही अशी कृत्य करताय, लाजा वाटलं पाहिजे. हे निर्दय लोक आहेत, निर्घृण लोक आहेत. ते आमचा विषय आम्ही बघू. ते पक्षात आहेत, पक्षाबरोबरच आहेत आणि त्यांची सुनबाईसुद्धा पक्षातच आहे. राऊत साहेब, त्यांचे चला. डोळे पाणावलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.